नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं BMS मराठी या यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो की अगततंत्राचा उद्याचा पेपर असणार आहे आपला BMS सेकंड इयर जे काही जून युनिव्हर्सिटीमधील पेपर असतील ते याकरिता आपण एक्सपेक्टेड क्वेश्चन बघतोय जे की तुम्हाला जून युनिव्हर्सिटीमध्ये म्हणजे जे काही पेपर आहे उद्याचा त्यामध्ये ॲज इट इज हे क्वेश्चन दिसू शकतात. आता बघा सुरुवातीला व्हिडिओला सुरुवात करूया. आता बघा यामध्ये मी खूप अभ्यास वगैरे करून PYQचे ॲनालिसिस करून तुम्हाला क्वेश्चन देतोय. यामध्ये मी तुम्हाला त्या टॉपिक रिलेटेड काही जे काही उद्याच्या पेपरमध्ये क्वेश्चन येऊ शकतात आणि काही क्वेश्चन असं देतोय की इम्पॉर्टंट म्हणजे हे मस्ट तुम्हाला पेपरमध्ये करून जायचं. पेपरमध्ये ॲज इट इज हेच क्वेश्चन तुम्हाला बरेचसे ॲज इट इज दिसू शकतात. समजलं? तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता बघा पहिला चॅप्टर आपल्याकडे काय कन्सेप्ट ऑफ अगततंत्रता. या चॅप्टरमध्ये बघा तुम्हाला काय क्वेश्चन LQ पाहायला मिळू शकतो. या टॉपिकवरून तुम्हाला ACQ किंवा LQ हा दोन्हीपैकी वेटेज दिलेला आपल्या सिलेबस कॉपमध्ये. आता बघा आता पोया आपण तर ह्या चॅप्टरमधून सुरुवातीला तुम्हाला काय करून जायचं बघा. डिफाईन विष पॉयझन जे काही आहे म्हटलं विष आणि ते जे सोबत पॉयझन त्याचे सिनोनिम्स वगैरे तुम्हाला करून जायचे पर्याय वगैरे म्हणजे विष काय पॉयझन काय तर हे तुम्हाला डिफाईन वगैरे करायचं आहे. त्यासोबत विषयाचे पर्याय वगैरे करून जा. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ विष अँड पॉयझन हा LQमध्ये क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला. विषाचं वर्गीकरण वगैरे करा, पॉयझनचं वर्गीकरण करा. त्यासोबत स्थावर आणि जंगमिष जे आहे तर अधिष्ठान सांगा आणि त्यासोबत तुम्हाला त्याच LQमध्ये अटॅच येऊ शकतो काय विषवृद्धिकर भाव आणि विष संकट हे स्पष्ट करा. म्हणजे समजलं तुम्हाला एक केली की काय येऊ शकतो की बघा काय म्हटलं यामध्ये की डिफाईन विश अँड पॉयझन अँड लिस्ट द सिनोनिम्स म्हणजे त्याचे पर्याय वगैरे सांगा म्हटले. डिस्क्राईब द क्लासिफिकेशन ऑफ विश अँड पॉयझन मग त्यामध्ये जाणार आणि स्थावर आणि जंगमिषचे अधिष्ठान वगैरे सांगा म्हटले. आणि त्यासोबत आणि काय म्हटले जे की विषवृद्धिकर भाव येतो हे आपल्यासाठी महत्त्व ठरणार होते पेपरमध्ये दिसू शकतो तुम्हाला. आणि वीज संकट हे सांगा ही कन्सेप्ट येऊ शकते. त्यासोबत तुम्हाला दुसरा IMP LQ ह्या चॅप्टरवरून ठरू शकतो की हा वेळेस तुम्हाला हा LQ ॲज इट इज पेपरला पाहायला मिळू शकतो. कोणता स्थावर विष जे वेगानुसार लक्षण आणि चिकित्सा लिहात असा हा तुम्हाला सेपरेट एक LQ पाहायला मिळू शकतो. हे तुम्हाला चांगल्या प्रकारे करून द्यायचं की स्थावर विषयाचे वेगानुसार लक्षण आणि ते चिकित्सा सांगा आणि त्यासोबत विषपित आणि विषमुक्त लक्षणं सांगा. तर हा तुम्हाला सेपरेट एक LQ पाहायला मिळू शकतो. या चॅप्टरवरून 2 LQ तुम्हाला पाहायला मिळू शकतात. त्यासोबत जे काही ह्यामधलेच तुम्हाला ACQ म्हणून सुद्धा या चॅप्टरमधले हेच जे पॉईंट आहे हे पाहायला मिळू शकतात. आता बघा दुसरा चॅप्टर विष चिकित्सा यामध्ये तुम्हाला बघा IMP सांगतो. आता बघा मोस्ट ऑफ दी ह्या वर्षी तुम्हाला चान्सेस आहे पेपरमध्ये विष जो काही चिकित्सा या चॅप्टरवरून तुम्हाला LQ येण्याचे कमी चान्सेस राहतील. मोस्ट ऑफ दी चान्सेस पहिला चॅप्टर जो आहे कन्सेप्ट ऑफ अगतंत्र त्यावरती तुम्हाला LQ येण्याचे चान्सेस राहतील. या चॅप्टरवरून तुम्हाला मोस्ट ऑफ दी आला तर एक ACQ येऊ शकतो आणि तो पण कोणता तर हा ACQ तुम्हाला येऊ शकतो. डिस्क्राईब द ड्युटीज ऑफ मेडिकल ऑफिसर इन केस ऑफ सस्पेक्टेड पॉयझनिंग जे काही सस्पेक्टेड पॉयझनिंगची केसमध्ये मेडिकल ऑफिसरचे काय ड्युटी हा तुम्हाला क्वेश्चन ॲज इट इज येऊ शकतो. आणि जर हा तुम्हाला LQ जर पडला तर LQमध्ये ते चतुर्विषयांती उपक्रम सांगा किंवा जनरल प्रिन्सिपल जे आहे मॅनेजमेंट ऑफ पॉयझनिंग हा क्वेश्चन येऊन गेले दोन्ही पण हे लेस चान्सेस राहतील ह्या चॅप्टरवरून विचारण्याचे. तर तरी पण हे जे काही IMP हे वाचून जा तुम्हाला पेपरला जाण्यापूर्वी तरी मस्ट आहे. समजलं? त्यानंतर तिसऱ्या चॅप्टरला सुरुवात करतोय विषाक्त आहार परीक्षा आणि विरुद्धार. आता ह्या चॅप्टरमध्ये सुरुवातीला तुम्हाला एक खूप महत्त्वाचं आहे तर मी टिकसुद्धा केलं आहे ज्यांना मी ऑलरेडी रेड पेनने टिक केलं आहे तर ते तुम्हाला करून द्यायचं आहे. मी तर पेनचा कलर चेंज करून ठेवतो म्हणजे तुम्हाला ओळखण्यासाठी इझी जाईल की जो काही विरुद्ध आहार आणि त्याचे जे काही टाईप्स आहे 18 प्रकार वगैरे हा क्वेश्चन उद्याच पेपरमध्ये तुम्हाला ॲज इट इज दिसू शकतो. त्यामुळे चांगल्या प्रकारे करून जा. खूप महत्त्वाचं आहे विरुद्ध आहार आणि त्याचे टाईप्स वगैरे करून जा. त्यानंतर अडल्ट्रेशन कमी चान्सेस राहतील पण करून जा वगैरे यामध्ये म्हटले. त्यासोबत फूड पॉयझनिंग खूप IMP असणार उद्या पेपरमध्ये तुम्हाला सांगतो. एक तर विरुद्ध आहार किंवा फूड पॉयझनिंग दोन्हीपैकी एक क्वेश्चन तुम्हाला युनिव्हर्सिटीला उद्या ॲज इट इज पाहायला मिळू शकतो. त्यामुळे चांगल्या प्रकारे करून जा. त्यामुळे 2 करायचे. अडल्ट्रेशन वाचून जा अडल्ट्रेशन काय आहे काय नाही आणि त्यानंतर आमिष एक कन्सेप्ट वाचून जा पेपरमध्ये आला तर हा सेपरेट तुम्हाला एक सुद्धा ACQ येऊ शकतो. समजलं? तर तिसरा चॅप्टर समजला तर संपला आपला. त्यानंतर चौथा गरविष आणि दुष्विष. आता या चॅप्टरचं वेटेज पाहिलं गेलं तर आपलं ACQला सुद्धा वेटेज आहे आणि त्यासोबत LQला सुद्धा वेटेज आहे. पण मला नाही वाटत ह्या वर्षी ह्या चॅप्टरला वेटेज देते कारण की गरविष आणि दुष्विष कारण की दरवेळेस क्वेश्चन विचारला जातो यावरून आणि ह्या वर्षी मला वाटत नाही की ह्या चॅप्टरवरून क्वेश्चन विचारला जाईल. पण तरी पण तुम्ही जाताना गरविष आणि दुष्विष एकदा वाचून जा. पण लेस चान्सेस राहते या चॅप्टरला क्वेश्चन वगैरे पडण्याचे. आता बघा 5वा चॅप्टर बघतो विष उपद्रव अँड डिसीज कॉज ड्यू टू द एक्सपोजर ऑफ अ विष ऑर पॉयझन. मेनली काय म्हटलं या चॅप्टरमध्ये आपल्याला सुरुवातीचा क्वेश्चन म्हणतो की विषयाचे उपद्रव सांगा. तर हा क्वेश्चन तुम्हाला IMP असणार उद्याच्या क्वेश्चन पेपरमध्ये ॲज इट इज दिसण्याची खूप शक्यता राहील. तर चांगल्या प्रकारे विषयाचे उपद्रव वगैरे करून जा तुम्हाला हा पेपरमध्ये ACQ देऊ शकतो. त्यासोबत तुम्हाला जे काही ऑक्युपेशनल पॉयझन अँड देअर जे काही हेजार्ड्स म्हटले हेल्थ हिजार्ड वगैरे म्हटले तर हा PYQचा क्वेश्चन आहे. आत्ताच हा युनिव्हर्सिटीला येऊन गेला आहे त्यामुळे एकदा PYQचा क्वेश्चन पुन्हा रिपीट होऊ शकतो. त्यामुळे एकदा वाचून जा हा क्वेश्चन कन्सेप्ट आणि त्यानंतर ॲलर्जी वगैरे ही एक कन्सेप्ट वगैरे
वाचून जा. जे काही ॲलर्जी तिचे टाईप्स ऑफ ॲलर्जन वगैरे म्हटले तर ते तुम्हाला आला पाहिजे. त्या चॅप्टरमुळे फक्त मेन विष उपद्रव वगैरे चांगल्या प्रकारे करून जा. त्यानंतर ऑक्युपेशनल जे काही पॉयझन आणि त्याचे हिजार्ड सुगन म्हटलं हेल्थ हिजार्ड ते सुद्धा PYQ क्वेश्चन वाचून जा. आणि ॲलर्जी ही कन्सेप्ट वगैरे वाचून जा. पण मोस्ट ऑफ दी काय विष उपद्रव नक्की पाठ करून जा. समजलं तर उद्याच्या पेपरमध्ये ॲज इट इज क्वेश्चन येऊ शकतो. नंतर बघा इन्व्हायरमेंटल टॉक्झिकॉलॉजी ह्यामध्ये खूप महत्त्वाचं क्वेश्चन काय डिफाईन द इन्व्हायरमेंटल टॉक्झिकॉलॉजी हा आपल्यासाठी IMP क्वेश्चन आहे. मी तर नाही केला. हा तुम्हाला उद्याच पेपरमध्ये दिसू शकतो की इन्व्हायरमेंटल टॉक्झिकॉलॉजी सांगा म्हणून हा क्वेश्चन येऊ शकतो. आणि त्यानंतर दुसरा क्वेश्चन काय येऊ शकतो बघा वरचा जो क्वेश्चन आहे तो येलोमध्ये की जे काही डिस्क्राईब द लक्षणं चिकित्सा आणि विषाक्त भूमी विषाक्त जल आणि विषाक्त वायू हा मेनली खूप वेळेस क्वेश्चन येऊन गेला आहे. लेस चान्सेस राहतील येण्याचे. यावर्षी तुम्हाला हा क्वेश्चन येऊ शकतो कोणता एक मिनटं ह्या वर्षी हा क्वेश्चन तुम्हाला ॲज इट इज विचारला जाऊ शकतो. डिफाईन पॉयझन मी रेडमध्ये सुद्धा हायलाईट केलं आहे. डिफाईन पॉयझन अँड डिस्क्राईब द व्हेरियस पोल्युटंट आणि एक्सप्लेन द वॉटर पोल्युशन सॉईल पोल्युशन एअर पोल्युशन अलॉंग विथ देअर हेल्थ हिजार्ड वगैरे म्हटलं. यामधलं कोणतं सुद्धा मला एक काय पोल्युशन वगैरे देतील सुद्धा सुरुवातीला पोल्युशन वगैरे सांगा. त्यानंतर व्हेरियस पोल्युटंट वगैरे सांगा म्हटले. आणि त्यानंतर काय म्हटले की जे काही वॉटर पोल्युशन सॉईल पोल्युशन वगैरे एअर पोल्युशन म्हटले तर हा क्वेश्चन तुम्हाला येण्याचे खूप चान्सेस राहतील. जवळपास 70 ते 80% धरून झाला हा क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये ॲज इट इज दिसू शकतो. समजलं. त्यानंतर बघा आता डर्मॅटॉलॉजिकल मॅनिफेस्टेशन 7 नंबरचा चॅप्टर सुरू करा. यामध्ये तुम्हाला हा क्वेश्चन करून जा. कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस वगैरे आला तर यावरून क्वेश्चन वगैरे तुम्हाला पाहायला मिळू शकतो. या चॅप्टरमध्ये एवढंच करा. आता हा जो काही थेरापेटिक युटिलिटी हा चॅप्टर यामध्ये तुम्हाला एक SAQ ॲज इट इज फिक्स असणार आहे बरं का. फिक्स असणार ह्या चॅप्टरवरून तुम्हाला उद्याच पेपरमध्ये 5 मार्क देऊन जातो मी आताच. एक SAQ यामध्ये फिक्स असणार आहे. त्यामध्ये पण तुम्हाला हे जे दोन आहेत खालचे हे आपल्यासाठी IMP ठरतात. कारण की जे काही ध्यानात ठेवा जो की आपलं आचार्य चरक कोणी सांगितलं आहे याने विषग्न महाकाश सांगितलं आहे आणि एकसर्गन कोणी आचार्य शुश्रू सांगितलं आहे. हे सुद्धा तुम्ही करून जा. आणि त्यासोबत तुम्हाला वर मी मेन IMP 4 दिले. त्यामध्ये दुशी विषारी आगत त्यात दशांग जे काही दशांग आगत वगैरे म्हटलं आहे मुरवादी आगत म्हटले आणि पंचशीर्षी आगत हे 4पैकी तुम्हाला एक उद्याच्या पेपरमध्ये दिसू शकतो. हे 4 मस्त तुम्हाला आले पाहिजे. बिलोदी आगत PYQ मध्ये खूप वेळेस विचारलं नाही त्यामुळे लेस चान्सेस राहते. पुन्हा PYQ हा कंटिन्यू 2 ते 3 पेपर हा क्वेश्चन आलेला आहे त्यामुळे कमी चान्सेस राहते. पण हे 4 तुम्हाला चांगल्या प्रकारे आगत करून जा. आणि खालचे 2 तर VVIMP आहे कारण की खालच्या रोवर सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला हा चॅप्टरवरून एक क्वेश्चन फिक्स आहे. समजलं ना. तर ह्या चॅप्टरवरून फिक्स आहे. समजलं फिक्स आहे. त्यानंतर बघा आता 9वा चॅप्टर आहे पॉयझन्स ऑफ जे काही प्लांट ओरिजिन. तर हा क्वेश्चन पण तुम्हाला एक सांगतो हा सुद्धा एक क्वेश्चन फिक्स आहे. मी दिलेला आहे बघा एक फिक्स क्वेश्चन एक तर SAQ किंवा LAQ पेपरमध्ये तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये जे काही प्लांट ओरिजिनचे काही पॉयझन आहे तर त्यावरून एक SAQ किंवा LAQ फिक्स असणार आहे उद्याच्या पेपरमध्ये. तुम्ही बघू शकता पेपर झाला मला नक्की सांगा. यावरती तुम्हाला एक SAQ किंवा LAQ ॲज इट इज पाहायला मिळणार आहे तुम्हाला पेपरमध्ये. त्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारे ह्यातला वाचून जा. यामध्ये जे काही वेगवेगळे आहेत तर त्यामधले सगळेच खूप IMP यामधले MK आणि DK मस्ट करून जा तुम्ही. आणि त्यामध्ये तुम्हाला जे काही वेगळे जसं की कुचला वगैरे दरवेळेस विचारतात ना तर कुचला वगैरे चांगल्या प्रकारे करून जा. तर कुचला PYQ मध्ये दोनदा क्वेश्चन पडलेला त्यामुळे चांगल्या प्रकारे करा. त्यानंतर DKचे क्वेश्चनवर फोकस करून जा. SAQ येऊ शकतो आणि MKचे तर LAQ साठी तर आहे. तर समजलं. त्यानंतर ही करून जा तुम्ही. आता त्यानंतर बघा स्थावर जे काही मेटॅलिक ओरिजिनचे तर मला नाही वाटत यावर्षी क्वेश्चन यावरून बनणार पण तरी पण आर्सेनिक मर्क्युरी लीड आणि कॉपर हे 4 वाचून जा. आला तर यावरती क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. तर म्हणजे आला तर येऊ शकतो बरं का. कारण की ऑड पेपर पडला तर सांगता येत नसते क्वेश्चन काय येईल काय नाही. पण 4 नक्की वाचून जा. पण लेस चान्सेस राहतील की यावर्षी यावरून क्वेश्चन येण्याचे. मग नंतर बघा आता यावरून क्वेश्चन काय येऊ शकतो ह्यावर्षी तर हा क्वेश्चन तुम्हाला ॲज इट इज फिक्स असणार उद्याच पेपरमध्ये बघा. दिसणार म्हणजे दिसणार हा क्वेश्चन दिसणार म्हणजे दिसणार कोणता ते डिस्क्राईब द सर्पभेद वगैरे करा म्हणणार आहे. त्यानंतर जे काही आयडेंटिफिकेशन फीचर वगैरे म्हणणार आहे दर्वीकर मंडली आणि राजमान. तर हा जो काही म्हटलं दर्वीकर मंडली राजमान त्यांचा आपण कशा प्रकारे ह्याचं यांना ओळखू शकतो वगैरे तर ते सुरुवातीला सांगा. आणि त्यानंतर त्यांचं काय म्हटलं आहे बघा ते जे काही सामान्य लक्षणे आणि त्यांची वेगानुसार जे काही चिकित्सा म्हणजे वेगानुसार जे काही लक्षणे आणि चिकित्सा म्हटले दर्विकल मंडली आणि राजमानची तर हा तुम्हाला क्वेश्चन ॲज इट इज उद्याच्या पेपरमध्ये LAQला दिसू शकतो. तो जर नाही आला दुसरा काय येऊ शकतो की जे काही मॉडर्ननुसार स्नेक्स वगैरे सांगा म्हटले. त्यानंतर व्हेनमस कोणते नॉन व्हेनमस कोणते आणि त्याचे बाईट्स वगैरे कशा ओळखायचे ते सांगा म्हटले. त्यासोबत WHO नुसार स्नेक बाईट मॅनेजमेंट वगैरे काय गाईडलाईन्स आहे तर हे सांगा म्हणून तुम्हाला हा मॉडर्ननुसार LAQ पाहायला मिळू शकतो. तो जर नाही आला तर हा जे कमी चान्सेस राहतील खूप कमी चान्सेस राहतील की लुताविष वगैरे म्हटले तर लुताविषचं क्लासिफिकेशन डायग्नोसिस सामान्य चिकित्सा हे जे खूप कमी चान्सेस राहतील येण्याचे. त्यामध्ये तुम्हाला आणखी एक क्वेश्चन हा क्वेश्चन येऊ शकतो उद्या थोडा ऑड जर पेपर पडला तर बघा ऑड थोडा पेपर असला तर हा तुम्हाला SAQला हा तो क्वेश्चन पाहायला मिळू शकतो की डिस्क्राईब द रॅबीज वगैरे सांगा आणि त्याचं मॅनेजमेंट वगैरे सांगा तर हा क्वेश्चन तुम्हाला SAQला पाहायला मिळू शकतो. कृत्रिम विषचं खूप सारे कॉमन पॅटर्न वाचून जा. पण वाटत नाही मला काही कृत्रिम विषवरून यावर्षी क्वेश्चन पडणार. त्यामुळे तुम्हाला हाऊस होल्ड पॉइझनिंग वगैरे करून जा पेपरमध्ये येऊ शकतो. हाऊस
सोडा पॉइझनिंग हा सेपरेट एक एसीक्यूला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर सबस्टन्स ऑफ अब्यूज यामध्ये मद्यमदात वगैरे आहे ना, तर हा क्वेश्चन PYQ मध्ये खूप वेळेस पडलेला आहे. एकदा वाचून नक्की जा, पेपरमध्ये आला तर पुन्हा एसीक्यू येऊ शकतो. यामध्ये तुम्हाला हा क्वेश्चन येऊ शकतो की ॲक्यूट इथेनॉल पॉइझनिंग, जो काही मिथेनॉल पॉइझनिंग हा PYQ मध्ये आलेला आहे आणि हा तुम्हाला इथेनॉल पॉइझनिंग हा सेपरेट तुम्हाला एसीक्यूला विचारला जाऊ शकतो. त्यामुळे इथेनॉल पॉइझनिंग वगैरे करून जा. त्यानंतर ह्या चॅप्टरमध्ये आणखी एक आहे की NDPS ॲक्ट आहे, हा वरून वाचून जा, पेपरमध्ये आला तर ऑडमध्ये तुम्हाला एसीक्यू म्हणून पाहायला मिळू शकतो. समजलं. त्यानंतर जे काही अगतंत्र परसेप्टिव्ह ऑन कॅन्सर, जो 14 चॅप्टर आहे, यामध्ये कमी चान्सेस राहते आणि यामध्ये मला वाटत नाही उद्याच पेपरमध्ये क्वेश्चन येण्यावरून, पण किमोथेरपी आणि रेडिओथेरपी एकदा वाचून जा इन जनरल. पेपरला जाण्यापूर्वी एकदा इन जनरल वाचून जा वगैरे. फॉरेन्सिक यावरून फक्त एक MCQ असतो, काही नाही या चॅप्टरवर. वैद्य सरदत्त या चॅप्टरवरून तुम्हाला सांगतो फिक्स असणार आहे उद्याच पेपरमध्ये, एक तर एसीक्यू किंवा LAQ ह्या चॅप्टरवरून फिक्स असणार आहे. कोणताही एक सांगतो. काही जण म्हणते सर हा LAQ टॉपिक नाही, पण ह्या कंटिन्यू 2 वेळेस या चॅप्टरवरून LAQ पडलेला आहे. त्यामुळे तुम्हाला NCISM हा वाचून जा, खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे. आणि त्यासोबत ही एक जे हायलाईट केलं आहे मी, त्यात डिस्क्राईब द ड्युटीज अँड राईट द अँड प्रिव्हिलेजेस ऑफ रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर, हा क्वेश्चन तुम्हाला उद्याच पेपरमध्ये ॲज इट इज दिसू शकतो. त्यामुळे चांगल्या प्रकारे करून जा. आणि हा क्वेश्चन जो आला आहे तो हा PYQचा क्वेश्चन आहे, ह्याला फक्त जस्ट वाचून वगैरे जा, नक्की जा. त्यामध्ये काय म्हटलं, डिस्क्राईब द प्रोफेशनल जे काही निग्लिजन्स, प्रोफेशनल मिसकंडक्ट अँड द अनइथिकल प्रॅक्टिसेस वगैरे म्हटले, तर हा क्वेश्चन तुम्हाला आला पाहिजे. तर हा सुद्धा तुम्हाला LAQला विचारला जाऊ शकतो. हा PYQचा क्वेश्चन आहे. त्यामुळे यांना 3 हे जे काही मेन आहे, तर हा NCISM एसीक्यूला येऊ शकतो आणि हे 2 जे आहे तो तुम्हाला LAQला विचारले जाऊ शकतात. समजलं. त्यामुळे चांगल्या प्रकारे करून जा. कंझ्युमर ॲक्ट, जो काही कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट आहे, तर हा तुम्हाला सेपरेट एसीक्यूला विचारला जाऊ शकतो. IMP नक्की करून जा. लिगल प्रोसिजर उद्याच्या पेपरमध्ये मला वाटतं 90% चान्सेस राहतील की तुम्हाला कोर्ट वगैरे फिक्स विचारणार की काय कोर्ट आणि कोर्टचे टाइप्स वगैरे सांगा, त्याचे पॉवर वगैरे सांगा, आणि डिस्क्राईब त्याचा इन्क्वेस्ट काय, एव्हिडन्स काय, विटनेस काय, जे काय सिमन वगैरे काय म्हटलं सनद वगैरे म्हणतो आपण, सिमन वगैरे म्हणतो, कंडक्ट मनी वगैरे सांगा, प्रोसिजर वगैरे. तर हे तुम्हाला सेपरेट एक काय एसीक्यू किंवा LAQ म्हणून हा चॅप्टर पाहायला मिळू शकतो. मोस्ट ऑफ द ह्याचं वेटेज एसीक्यूच आहे, पण तुम्हाला नक्की विचारतील. मला तरी वाटतं 90% चान्सेस राहतील. लिगल प्रोसिजर हा चॅप्टर तुम्हाला उद्या ॲज इट इज दिसू शकतो. पर्सनल आयडेंटिटी ह्या चॅप्टरमध्ये सगळे खूप सारे कन्सेप्ट आहे, पण ह्यामधला पण हे मेन वाचून जा. हे जे मला वाटतं उद्या 2 पेपरमध्ये हे 2 क्वेश्चन उद्या तुम्हाला एसीक्यूला विचारला जाऊ शकतो. यामधला कोणता दोन्हीपैकी एक, त्यामधला पण जो 2 नंबरचा आहे तुम्हाला वाटतं उद्या येऊ शकतो की डिस्क्राईब द मेडिको लिगल इम्पॉर्टन्स, एज, टॅटू, मार्क्स वगैरे म्हटले, ऑक्युपेशनल मार्क, हा तुम्हाला दिसू शकतो. किंवा तो जर नाही आला त्यामध्ये दुसरा काय, हे दुसरा त्याच्यापेक्षा कमी वेटेजचा दुसरा हा क्वेश्चन दिसू शकतो की इम्पॉर्टन्स ऑफ जे काय म्हटलं आहे, रेस, रिलिजन, सेक्स आणि मोल्स, हेअर्स वगैरे म्हटले, तर हा तुम्हाला क्वेश्चन वगैरे दिसू शकतो. दोन्हीपैकी एक तुम्हाला एसीक्यूला पाहायला मिळू शकतो पर्सनल आयडेंटिटीवरती. आणि फिक्स वाटतं कारण की ह्याचे पण धरून त्याला 90% चान्सेस आहे की उद्या पेपरमध्ये ह्यावरून सुद्धा क्वेश्चन तुम्हाला या चॅप्टरवरून पाहायला मिळेल. आणि हा जो वरचा म्हटलं तर हा बी नक्की एकदा इन जनरल थोडंफार वाचून जा. सोडा नाही म्हणत, वरचं पण आहे महत्त्वाचं, पण हे 2 खूप महत्त्वाचे आहे बरं का, समजलं. त्यानंतर थॅनॅटॉलॉजी बघा. थॅनॅटॉलॉजीमध्ये तुम्हाला हा क्वेश्चन म्हणजे एक मिनटं मी पेन चेंज करतो, आणखी गोंधळून नाही जायचे विद्यार्थी की एक मिनटं. हां, की जे काही डेथ वगैरे म्हटले तर हे तुम्हाला वाचून जा वगैरे. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. डेथचे मोड्स वगैरे काय म्हटले, चेंजेस काय म्हटले, त्यामध्ये अल्गर मॉर्टिस, रायगर मॉर्टिस, लिव्हर मॉर्टिस, ह्यावरून तुम्हाला पाहायला मिळू शकतो. त्यानंतर हे खूप महत्त्वाचं आहे, ह्यावर्षी यावर क्वेश्चन येऊ शकतो. प्युट्रिफिकेशन, ममिफिकेशन आणि जे काही ॲडिपोसर फॉर्मेशन, यामध्ये पण तुम्हाला सांगतो जो की ममिफिकेशन असणार आहे, यावरून तुम्हाला क्वेश्चन पाहायला मिळू शकतो उद्याच पेपरमध्ये. चांगला करून जा. आणि ॲटोस्पी वगैरे हे पण महत्त्वाची, हे तुम्हाला सेपरेट एक LAQला विचारली जाते बरं का ॲटोस्पी. तर ॲटोस्पीसुद्धा नक्की वाचून जा. समजलं. ॲस्पेक्ट जेल डेथ, आता ॲस्पेक्ट जेल डेथमध्ये मला तरी वाटतं ह्यावर्षी बघा हँगिंग येऊ शकतो उद्याच पेपरला, किंवा स्ट्रँग्युलेशन किंवा सफोकेशन, या 3 पैकी तुम्हाला उद्याच पेपरमध्ये एक तरी दिसून जाईल. आणि ड्राउनिंग वगैरे PYQ मध्ये पडलेलं आहे, एकदा वाचून जा. पण चान्सेस कमी राहते येण्याचे, पण स्ट्रँग्युलेशन, सफोकेशन आणि हँगिंग याच्यामधला तुम्हाला येऊ शकतो. हँगिंग एकदा येऊन गेला आहे, पण मोस्ट ऑफ द ह्याच्यावरती चांगला फोकस करा. स्ट्रँग्युलेशन आणि सफोकेशन हा तुम्हाला उद्याच पेपरमध्ये LAQ पाहायला मिळू शकतो. आता इंजुरीमध्ये डिफाईन इंजुरीज वगैरे हे तुम्हाला कॉमन माहिती आहे, त्यामधलं पण फायर आर्म इंजुरी वगैरे करून दा, हा सेपरेट तुम्हाला एसीक्यूला पाहायला मिळू शकतो उद्याच पेपरमध्ये. मेकॅनिकल हे अगोदर आलेला आहे, थर्मल पण आलेला आहे PYQ मध्ये, त्यामुळे तुम्हाला हे सुद्धा वाचून जायचं आहे. पण फायर आर्म इंजुरी जरा चांगला फोकस वगैरे करून जा. त्यानंतर जे काही प्रेग्नन्सी, डिलिव्हरी, अबॉर्शन, तर मला नाही वाटत ह्या वर्षी या चॅप्टरवरून क्वेश्चन येईल, कारण कंटिन्यू 1-2 वर्ष झाले या चॅप्टरवरून क्वेश्चन पडतो. यामध्ये तुम्हाला आला तर इम्पॉर्टंट माहिती जे प्रेग्नन्सी, डिलिव्हरी काय, इन्फेक्टिसाइड काय, बॅटर बेबी सिंड्रोम, जे काही बॅटर बेबी सिंड्रोम आहे तर हा सांगा म्हणते. त्यात मेडिकल लिगल आस्पेक्ट सांगा. त्यानंतर ह्यामध्ये MTP ॲक्ट हा सुद्धा चांगल्यासाठी महत्त्वाचा, आणि अबॉर्शन वगैरे काय ते सांगा म्हणून हा तुम्हाला PYQचा आहे. पण ह्याच्यापेक्षा मला वाटतं ह्यावर्षी काय क्वेश्चन येईल बरं का, तुम्हाला सेक्शुअल ऑफेन्सेस वगैरे सांगा. हा क्वेश्चन तुम्हाला मोस्ट ऑफ द पाहायला मिळू शकतो. यामध्ये पण तुम्हाला
IMP ध्यानात ठेवा, IMP हे एक सेक्शुअल ऑफेन्सेस, रेप वगैरे हा क्वेश्चन आता विंटरला येऊन गेला होता. हा रेड कलरचा केला मी हायलाईट, तर हा मला वाटतं ह्या वर्षी येऊ शकतो. डिफाईन द अननॅचरल सेक्शुअल ऑफेन्सेस अँड सेक्शुअल जे काही परवर्जन विथ देअर मेडिको लिगल आस्पेक्ट अँड गिव्ह द इंट्रोडक्शन अबाउट द पॉस्को ॲक्ट वगैरे. तर सांगा आता हा NKचा टॉपिक आहे, चान्सेस कमी आहे, पण वाटत नाही बरं का, म्हणजे असं वाटतं मला येऊ शकतो, पण काय सांगा बाबा NKचा कधी DKला तुम्हाला SQL सुद्धा टाकू शकतात वगैरे. तर असा प्रकारे करून जा सेक्शुअल ऑफेन्सेस. आणि जर हा चॅप्टर नाही पडला तर तुम्हाला सांगतो FSL, तर हा चॅप्टर तुम्हाला हा क्वेश्चन उद्या दिसणार म्हणजे दिसणार रे, दिसणार म्हणजे दिसणार रे. कोणता हिरार्ची सांगा, मेजर डिव्हिजन वगैरे सांगा, आणि ह्यामध्ये जे काही पॉलिग्राफी वगैरे म्हटलं ना, नॅक्रो अनालिसिस, DNA प्रोफाइलिंग, त्यामधलं तुम्हाला उद्याच पेपरमध्ये ॲज इट इज क्वेश्चन या चॅप्टरवरून उद्या खूप चान्सेस आहे या चॅप्टरवरून दिसण्याचे. त्यानंतर हा जो काही फॉरेन्सिक सायकेट्री मला नाही वाटत यावर्षी येऊन, यामध्ये आला तर ल्युसिड इंटरव्हल वगैरे चांगला करून जा, तुम्हाला येऊ शकतो पुन्हा ल्युसिड इंटरव्हल. आणि हा जो काही PYQ क्वेश्चन वगैरे पडला होता की डिस्क्राईब द सिव्हिल अँड क्रिमिनल रिस्पॉन्सिबिलिटी वगैरे, तर हा सुद्धा तुम्हाला ॲज इट इज क्वेश्चन पाहायला मिळतो. समजलं ना. तर चांगल्या प्रकारे करून जा. यामध्ये मला नाही वाटत ह्या वर्षी या चॅप्टरवरून विचारलं जाईल. मोस्ट ऑफ दी FSL वरून ह्या वाटतं ह्या वर्षी येईल. आणि यामध्ये लॉ ॲक्ट आणि ह्यावरती हा तुम्हाला ह्या चॅप्टरवरून ड्रग कॉस्मेटिक ॲक्ट हा उद्या तुम्हाला ॲज इट इज 90% चान्सेस धरून चाला हा क्वेश्चन उद्या दिसू शकतो. समजला. अशा प्रकारे टोटल हे PYQ होते, म्हणजे टोटल इम्पॉर्टंट क्वेश्चन होते, एक्सपेक्टेड होते. जेवढे मी रेड कलरने दाखवले रे बाबा सांगितले, तर तेवढे मस्ट करून जा. हे तुम्हाला उद्याच पेपरमध्ये ॲज इट इज येतील. आणि इम्पॉर्टंट तर तुम्हाला कळलंच नाही चॅप्टरमध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे. पेपर एकदा जस्ट सगळं वाचून जायचे. पण जे रेड कलरचे दाखवले त्यामधले तुम्हाला सांगतो उद्या पेपरमध्ये ह्यातले बरेचसे क्वेश्चन ॲज इट इज तुम्हाला दिसून जातील. समजलं. तर भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा टॉपिक घेऊन. तोपर्यंत खूप खूप सगळ्यांचे धन्यवाद. आणि सगळ्यांना PDF पाहिजे असेल तर BMS मराठीचे आपलं काही फ्री मटेरियल सेक्शन आहे, त्यामध्ये ही PDF अवेलेबल आहे. समजलं. तर भेटूया पुढं नंतर. धन्यवाद.